पावसाळ्याची रात्र होती. ढग इतके दाट होते की चंद्रही घाबरून लपला होता. विक्रम एकट्याने सह्याद्रीच्या त्या घनदाट जंगलात शिरला होता ट्रेकिंगच्या नादात. संध्याकाळी 6 वाजता निघालेला तो आता रात्री 9ला पूर्णपणे हरवला होता. मोबाईलची बॅटरी संपली होती. टॉर्चचा प्रकाश अंधारात गिळला जात होता. कुठे चुकलो मी, तो स्वतःशीच बोलला. झाडांची पानं सळसळली पण वारा नव्हता. तेव्हा त्याला दिसला दुरून एक दिवा, छोटासा, थरथरता. विक्रम त्या दिशेने धावला. काटे अंगाला टोचले. चिखल पाराला खेचत होता, पण तो थांबला नाही. एक जुनी अर्धवट पडलेली झोपडी होती. आतून दिव्याचा उजेड येत होता. त्याने दार ठोठावलं आणि त्याचा श्वास थांबला. एक मुलगी, वय असेल 20-22, पांढरी साडी, ओले केस, डोळ्यांत एक विचित्र शांतता. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, "या, वाट पाहत होते." विक्रमला प्रश्न पडला, कोणाची वाट? माझी? का? पण थंडी आणि भूक इतकी होती की तो आत शिरला. तिचं नाव होतं माया. ती बोलत होती, हळू, शांत, जणू शब्द नाही तर सूर निघत होते ओठांतून. विक्रमला ती विचित्र वाटली, पण सुंदरही वाटली. त्या एकट्या रात्री त्या जंगलात ती एकमेव आधार होती. जेवण झालं, दिवा मंदावला. माया म्हणाली, "झोपा, सकाळी वाट दाखवेन." विक्रम डोळे मिटणार तेवढ्यात त्याला दिसलं, तिच्या पायाखाली जमीन नव्हती. ती जमिनीपासून 2 इंच वर होती. विक्रम ताडकन उठला. "तू तू कोण आहेस?" माया हळूहळू वळली. तिच्या डोळ्यांचा रंग बदलला. काळाभोर, खोल, जणू त्या डोळ्यात संपूर्ण जंगल सामावलं होतं. "मी इथलीच आहे, खूप वर्षांपासून." ती खिडकीकडे गेली. बाहेरच्या अंधाराकडे पाहत म्हणाली, 1978 साली एक मुलगी या जंगलात हरवली. कोणी शोधायला आलं नाही. ती थंडीत एकटीच गेली. "मग तू इथे काय आहेस?" विक्रमचा आवाज कापत होता. माया त्याच्याकडे वळली. ओठांवर एक करुण हास्य. "कारण मला भीती वाटते एकट्याने राहायची. म्हणून जे हरवतात त्यांना मी थांबवते." विक्रमच्या पोटात गोळा आला. दार बंद झालं आपोआप. खिडकी बंद झाली. दिवा विझला. सकाळी गावकऱ्यांना विक्रम सापडला. जंगलाच्या मध्यभागी एका जुन्या झाडाखाली, बेशुद्ध, थंडगार. रुग्णालयात शुद्धीवर आल्यावर त्याने फक्त एकच गोष्ट सांगितली, "तिला एकटं सोडू नका. ती खूप एकटी आहे." गावकऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांना माहीत होतं, त्या जंगलात एक जुनी झोपडी होती, पण ती 1985 साली जळाली होती. आणि त्या आगीत आतमध्ये एक मुलगी होती. तिचं नाव होतं माया. आजची कथा इथेच संपली, पण माया अजूनही त्या जंगलात आहे, कुणाची वाट पाहत. तुम्ही कधी त्या जंगलात जाल का? विचार करा. आणि जोपर्यंत उत्तर नाही, तोपर्यंत एकट्याने जंगलात जाऊ नका. भेटू पुढच्या भयकथेत. नमस्कार. अशाच थरारक मराठी भयकथा ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. मित्रांना शेअर करा जर हिंमत असेल तर. नमस्कार.